हज यात्रेदरम्यान अचानक तापमान वाढल्याने गेल्या वर्षी अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. हवामानातील बदलांचा विचार करून केंद्र सरकारने वृद्ध यात्रेकरूंसाठी हज यात्रेच्या नियमामध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 65 वर्षावरील हज यात्रेकरूंना थेट हज यात्रेला जाता येणार आहे. याशिवाय हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा कमी करण्यात आला आहे. देशभरातून जाणाऱ्या एकूण हजींच्या संख्येपैकी 30% यात्रेकरूंना खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून थेट हज यात्रेला जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी हज यात्रेसंदर्भात धोरण जाहीर करण्यात येते. पुढील वर्षीच्या धोरणामध्ये आतापर्यंतच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी हजींचा कोटा जाहीर करण्यात येतो. त्यातील 90% हज यात्रेकरू हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला जात होते, तर खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 10% होती. मात्र पुढील वर्षापासून हज कमिटीच्या माध्यमातून 70% यात्रेकरूंना हजला जाण्याची सुविधा तर 30% यात्रेकरूंना टूर ऑपरेटरच्या माध्यमातून जाता येईल. पुढच्या वर्षीपासून खासगी टूर ऑपरेटरच्या कोट्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी सौदी अरेबियामध्ये तापमानाने उच्चांक गाठला होता. अचानक कमाल तापमानात वाढ झाल्याने अनेक हाजींची तब्येत बिघडली होती. हज यात्रेदरम्यान 35 किलोमीटर अंतर पायी जावे लागते. गेल्या वर्षीच्या धोरणामध्ये 70 वर्षावरील यात्रेकरूंची थेट यात्रेसाठी निवड करण्यात आली होती. आता तापमानाचा मुद्दा लक्षात घेऊन ही वयोमर्यादा 65 वर्षे करण्यात आलेली आहे. हज धोरणामध्ये देशभरात 20 विमानतळावरून एम्बॉर्गेशन पॉइंट देण्यात आले आहेत. पुढील वर्षीसाठी 20 एम्बॉर्गेशन पॉइंटच्या यादीत संभाजीनगर विमानतळाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या इच्छुकांना संभाजीनगर येथील एम्बॉर्गेशन पॉइंटची निवड करण्यात आल्यामुळे मोठी सवलत होणार आहे. एम्बॉर्गेशन पॉइंट नसल्यामुळे संभाजीनगर एअरपोर्टहून जाताना जास्तीची रक्कम मोजावी लागत असल्यामुळे प्रामुख्याने मराठवाड्यातील हज यात्रेकरू मुंबई किंवा हैदराबाद विमानतळावरून हज यात्रेसाठी जात होते. आता संभाजीनगर विमानतळ एम्बॉर्गेशन पॉइंटमध्ये आल्यामुळे मराठवाड्यातील हज यात्रेकरूंना मोठी सवलत होणार आहे.